पत्राला सुरुवात करूयात। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे। मुंबईतील मोदींच्या दौऱ्याचं बैठकीमध्ये नियोजन करण्यात येणार आहे। मनसे देखील या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे। सकाळी 11 वाजता एमसीए क्लबमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज अतिशय महत्त्वाची बैठक, काय अपडेट? ही बैठक अनेक अर्थांनी महत्त्वाची म्हणावी लागेल। सर्व घटक पक्ष हे मुंबईच्या प्रचाराचे नियोजन, मोदींच्या सभा या सर्वांचे नियोजन करण्यासाठी ही महत्त्वाची सभा बोलवलेली आहे, ज्यामध्ये उदय सामंत हे सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर आपण म्हटलं आशिष शेलार, प्रवीण दरेकर या सर्वांना एकत्र घेतलेलं आहे। त्याचबरोबर बाळा नांदगावकर मनसेच्या वतीने इथे उपस्थित असणार आहे। एमसीए क्लब येथे ही बैठक होणार आहे आणि या संपूर्ण बैठकीमध्ये आपण मुंबईतील प्रचार कशा पद्धतीने करणार आहोत, स्टार प्रचारक कसे असणार आहेत, वेगवेगळ्या सभांचं नियोजन नेमकं कशा पद्धतीने केलं जाईल याबाबत चर्चा होणं अपेक्षित आहे। सुस्मिता, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। संध्याकाळी जालना येथे अमित शहांची सभा होणार आहे। भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी अमित शहांची सभा पार पडणार आहे। रावसाहेब दानवे यांना भाजपने 6व्यांदा उमेदवारी दिली असून चौथ्या टप्प्यात येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे। दुपारी 4 वाजता फ्रेझर बॉईज हायस्कूलच्या मैदानावर ही सभा होणार आहे। या सभेची भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। तर सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। गृहमंत्री अमित शहा हे जालना दौऱ्यावर आहेत आणि रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरलेत, ते सभा घेणार आहेत। त्यामुळे सभेची जय्यत तयारी भाजपकडून करण्यात आलेली आहे। काँग्रेस ही पाकिस्तानची बी टीम असल्याचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय। सध्या इंडिया आघाडीचे हातखंडे चालत नसल्याने सीमेपलीकडे असलेली काँग्रेसची बी टीम ऍक्टिव्ह झाल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली। नगरमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या विधानाचा देखील समाचार घेतला। काँग्रेस नेत्याचं विधान भयानक असून ते आता कसाबची बाजू घेऊ लागल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे। यहाँ वाली ए टीम हार रही है, इसलिए कांग्रेस की सीमा पार वाली बी टीम एक्टिव हो गई है। सीमा पार से कांग्रेस का हौसला बढ़ाने के लिए ट्वीट किए जा रहे हैं। बदले में कांग्रेस पाकिस्तान को आतंकी हमलों में क्लीन चिट दे रही है। कांग्रेस के नेता का बयान तो बहुत खतरनाक है। ये कांग्रेसी मिलकर अब आतंकी कसाब का पक्ष ले रहे हैं। कांग्रेस के समय विदेश राज्य मंत्री रहे और परिवार के करीबी ने भी कसाब को निर्दोष बता दिया है। ये मुंबई हमले में मारे गए सभी निर्दोष नागरिकों का अपमान है। ये मुंबई हमले में सभी आतंकियों को मार गिराने वाले सभी सुरक्षा बलों का अपमान है। ये शहीद तुकाराम आमले जैसे उन शहीदों का अपमान है। देश को किस तरफ ले जाना चाहती है कांग्रेस? पंतप्रधान मोदींनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला। 4 जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असून त्यानंतर या आघाडीचे झेंडे उचलायलाही कुणी मिळणार नाही अशी टीका मोदींनी केली होती। त्यांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। तुमचा बुरशी आलेला माल जनता 4 जूनला फेकून देणार असं ठाकरे म्हटलेत।
कि 4 जून को इंडी आघाड़ी की एक्सपायरी डेट तय हो गई है। 4 जून के बाद इंडी वालों की झंडी उठाने वाला भी कोई नहीं मिलेगा। अहो, तुमचा बुरशी आलेला माल आजपर्यंत लोकांनी पाहिला आहे, तो 4 जूनला आम्ही फेकून देणार आहोत कैराच्या टोपलीमध्ये। हे तुमचं सगळं बुरसटलेलं गोमूत्रधारी हे ह्याची घाण लोक नकोयत आम्हाला। पंतप्रधान मोदींची नगरमध्ये झालेली कालची सभा रेकॉर्ड ब्रेक असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। ते शिर्डीमध्ये बोलत होते। नगरमधील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी पंतप्रधानांनी सभा घेतली। ही सभा रेकॉर्ड ब्रेक असून जनतेचा प्रतिसाद पाहता महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मोदी साहेब 2014 आणि 2019 याच मैदानावर आले होते। दोन्ही सभांना मी उपस्थित होतो, पण मी निश्चितपणे सांगू शकतो या दोन्ही सभांचा रेकॉर्ड आजच्या सभेने मोडलेला आहे। आणि अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही जागा आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना कमळ आणि धनुष्यबाण आणि महायुती जिंकणार आहे, याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही। विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये जाऊन बिघडल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला। बीडमध्ये झालेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी वडेट्टीवार यांच्या मुंबई हल्ल्यासंदर्भातील विधानाचा समाचार घेतला। त्यासोबत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधत जोरदार फटकेबाजी केली आहे। संपूर्ण जग आपल्या बरोबर आहे आणि आपल्या देशातील इंडिया आघाडी पाकिस्तान बरोबर आहे। पाकिस्तानची बोली बोलू लागलेत। 26/11च्या हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला नाही असं काँग्रेसचे वडेट्टीवार बोललेत, बरळलेत। तसा माणूस बरा होता, काँग्रेसमध्ये गेला बिघडलाय, वाया गेलाय, देशद्रोही बाता करू लागलाय, पाकिस्तानची बोली बोलू लागलाय। 60 कोटी जनता आपल्या घरावर तिरंगा फडकवते, हे मोदीजींचं काम आहे। आणि म्हणून अशा कर्तृत्ववान मोदींना हरवण्याची भाषा हे चिरकुट लोक करतात। आणि म्हणून बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय, अशी तुमची अवस्था आहे। खुशाल करा, पण त्यासाठी घाणीमध्ये चिखलामध्ये लोळू नका। आपल्याकडे एक म्हण आहे ना, बेडकाला सोन्याच्या विटेवर जरी बसवलं तरी तो कुठे उडी मारतो? चिखलातच, नाल्यातच। तशी या विरोधकांची अवस्था झालेली आहे। दिल्ली गाजवणार मुंडे साहेबांची लेख, कुठून आली तुतारी चल उचलून फेक, फेकणार ना? बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी काटेवाडीत अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांची भेट घेतली। काकींचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं। सुप्रिया सुळेंनी मतदानाच्या दिवशी अचानक अजित पवारांच्या मातोश्री आणि काकींची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। बारामतीची जनता सुजाण आहे असं म्हणत अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय, तर सुळेंचं हे भावनिक राजकारण असल्याची टीका उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। आता या भेटीचा कुणाला फायदा होणार अशा चर्चा आता सुरू झाल्या। नाही नाही, काकी आणि मीच, आम्ही काकींनाच भेटायला मिळाले, काकींना भेटले आणि निघाले। मी काकींनाच भेटायला आले होते। मात्र ताई तुम्ही अचानक दादांच्या घरी आला, त्यामुळे हे माझ्या काकींचं घर आहे। हो, नाही म्हणजे हे माझ्या काकींचं घर आहे। काय काकीने काय आशीर्वाद दिला? माझ्या काकींचा आशीर्वाद, माझ्या काकींच्या मलिदाचे लाडू, चपातीचे लाडू बेस्ट इन द वर्ल्ड असतात, बेस्ट। आणि माझी सगळं लहानपण, माझ्या आयुष्यातली प्रत्येक शाळा आणि कॉलेजची सुट्टी या घरात 2 महिने मी राहिले आशा काकींकडे। होती आपली ती आत्यांनी तिथं म्हणजे सुप्रियाताईंनी जपली
आणि हेच कुठेतरी विरोधकांच्या पोटामध्ये दुखायला लागले असं. बारामतीचे मतदार असे काही कोणी आणलं कोणी भेटलं त्याच्यावर मतदान करत नसतात. माझं मत आहे की याला फक्त मी इमोशनल टॅक्टिक्स म्हणेन. निवडणुकीमध्ये काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात, त्यापैकी एक हा आहे. तथापि मी याच्यावर याकरता टिप्पणी करणार नाहीत की शेवटी शत्रू तर नाही आहेत, राजकीय विरोधकच आहेत आणि भाऊ बहिणच आहेत. त्यामुळे का गेले का नाही गेले हे आपल्याला नंतर समजेल. इंदापूरचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे हे वादात सापडलेत. भरणे यांनी मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्याला दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय. आमदार रोहित पवार यांनी भरणेंचा हा व्हिडिओ शेअर केलाय. भरणेंनी शिवीगाळ आणि दमदाटी केलेला कार्यकर्ता सुप्रिया सुळेंचा असल्याचं सांगितलं जातंय आणि नाना गवळी असं या कार्यकर्त्याचं नाव असून त्यानं या सगळ्या प्रकरणानंतर सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. या प्रकारावर सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त करत भरणेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार केली, तर आपण शिवीगाळ केली नसल्याचं स्पष्टीकरण भरणेंनी दिलं. ग्रामीण भाषेत बोलल्याचा दावा भरणेंनी केला असला तरी या प्रकारामुळे मतदानानंतरही बारामतीचं राजकारण तापलेलं राहण्याची चिन्ह आहेत. आम्ही उभा राहिलो होतो, आमदार साहेब आले आणि आले म्हणले काय कसा बघतोय कसा राहतोय बघतो तुझ्याकडं, गेले लय 20-25 दिवस लावलोय, कुणाला नोकऱ्या लावतोय. ताई माझी एकच वहिनीचा विनंती. ते म्हणतात 40 लोकांना. आता मी तर 40 लोकांना जर म्हणले ना 40 की मला लावतो म्हणलं मी गाव सोडीन. पण 40 काय 400 लोकांना नोकऱ्या अंथुर्णे आणि भरणेवाडीतल्या द्या अशी मी तुमच्यासमोर विनंती करतो. तो बारामती अॅग्रोचा कर्मचारी होता, तो पैसे वाटप करत होता, लोकांना दमदाटी करत होता. शेवटी काही तर मोगलाई आलेली नाही. शेवटी मोगलाई मी आमदार आहे. जर माझ्या गावामध्ये त्या शेजारी आमच्या अंतुर्णे गावामध्ये कोणतरी एखादा बारामती कर्मचारी अॅग्रोचा कर्मचारी येऊन पैसे वाटप करत असेल, लोकांना जर तो दमदाटी करत असेल, लोकांशी तो अरेरावी करत असेल, तर शेवटी मी पण माणूस आहे. मी 100% मी त्याचं हे करतो. आणि माझे बोलणं किंवा शिवीगाळ माझी ती बोलीभाषा होती आणि बोलीभाषेत आणि लोक मी जर तिथं नसतो त्यांनी खूप लोकांचा त्यांनी मार खाल्ला असता. जर त्यांनी अधिवेशनामध्ये वापरली गेली, अध्यक्ष जर परवानगी देत असेल तर काही हरकत नाही. अध्यक्ष सोडा, महिलेच्या समोर नाही तर सुज्ञ व्यक्तीच्या समोर जर ही भाषा वापरली तर ती व्यक्ती त्याबद्दल काय बोलेल. तुम्ही सुद्धा टीव्हीवर टाकताना तुम्हाला अनेक वेळा टिंग 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 करावं लागलं. म्हणजे असंविधानिक भाषा आई बहिणीवर ते बोललेले आहेत आणि ही भाषा त्यांची भाषा असेल तर याला गुंडागर्दीची भाषा कुठेतरी बोलावी लागते. सगळ्या म्हणजे मी आणि वहिनी आवर्जून घाईघाईने आलो कारण का आम्हाला खूप वाईट वाटलं दोघींनाही की आमचा फार सुसंस्कृत मतदारसंघ आणि आपण मराठी माणसं अशीच होतो. आपण भाबडी आहोत, हळवी आहोत आणि एखाद्या आपला सहकारी हा कुणासाठी लढतोय. म्हणजे वहिनींना आणि मामाला वाटतंय की आपल्यासाठी हा बाबा लढतोय आणि आता त्याला बिचारायला शिव्या घाला वाटतं. त्याचं मला आणि वहिनींना फार वाईट वाटलं म्हणून आम्ही दोघी धावत आलोय. कल्याण लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सभा होणार आहे. 13 मे रोजी डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे, तर 17 मे रोजी कळवा मुंब्रा परिसरात शरद पवारांची सभा पार पडणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकरांच्या प्रचारासाठी या दोन्ही सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 13 मेला आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि त्यांच्या समेत महाविकास आघाडीतले सर्व नेते, काँग्रेस, राष्ट्रवादी, आप, रिपब्लिकन, निकाळजे गट असे सर्व ह्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. आणि सध्या ती सभा मोठ्या संख्येने आमचे शिवसैनिक, कार्यकर्ते, नागरिक या सभेसाठी उपस्थित राहतील. यासोबतच इतरही काही